नमस्कार मित्रांनो, सोशल वर्क इंडिया ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला हवामान विभागात सर्व माहिती तसेच राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या योजना असतील त्याचीही माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गेले काही दिवस आपण बघू शकता की वातावरण हे सतत बदलत असून जे कमी दाबाचे क्षेत्र अंदमान निकोबारच्या ज्या सागरी भागांमध्ये जे तयार झालेलं आहे त्याचाच परिणाम म्हणून का होईना, परंतु महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस हा पडू शकतो. तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी. आपण बघू शकता की सोलापूर, विजापूर, नांदेड, बार्शी, बीड, लातूर, कोल्हापूर हा जो भाग आहे या भागामध्ये आपण बघू शकता की काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हा त्या भागामध्ये होऊ शकतो. तर गेले 2 ते 3 दिवस झालं ढगाळ वातावरण असून आपल्या शेतकरी बांधवांच्या ज्या फळबागा आहेत त्यासाठी हे अतिशय खराब वातावरण म्हणलं तर चालेल. तर आपण बघू शकता की नांदेड आणि सोलापूर ह्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा काही ठिकाणी होऊ शकतो. तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा का होईना पाऊस त्या भागामध्ये होण्याचा अंदाज नाकारता येत नाही, कारण हवामान विभागानेही तसा अंदाज वर्तविलेला आहे. परंतु आपण बघू शकता की नांदेडचा जो भाग आहे त्या भागालगतील जी काही गावं आहेत त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता लातूर, उदगीर, आमपूर असेल, नेगाव असेल, जो नांदेडचा लगतील जो जिंतूर आहे या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की पातूर आहे, माजलगावचा काही भाग आहे, परभणीचा काही भाग आहे, पारलीचा काही भाग, या भागामध्ये आपण बघू शकता की काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस ह्या ठिकाणी होऊ शकतो. तर सोलापूर लगतील जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा का होईना पाऊस हा होऊ शकतो. तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि आपले व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही माहिती पोचवण्याचा आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आणि त्यासाठी आपण आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढील जे काही वातावरण तयार होणार आहे त्याचे व्हिडिओ आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे चक्रीवादळाचे क्षेत्र तयार झालेलं आहे ते सुद्धा आपण बघू शकता की त्याचा सर्कल जो आहे तो पूर्ण सक्रिय आहे. तर त्याचीही माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद मित्रांनो, आपला दिवस शुभ असो.